राज्य कृषी सहाय्यक संघटनेने आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात आंदोलन पुकारले होते। त्या अनुषंगाने आपण संघटनेस 10 फेब्रुवारी 2025 रोजी बैठक बोलावून कृषी सहाय्यकांच्या मागण्यांची सोडवणूक 15 दिवसांमध्ये पूर्ण करण्याचे आश्वस्त केले होते। तथापि आजतागायत कृषी सहाय्यकांच्या मागण्यांची सोडवणूक झाली नाही। त्यामुळे महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेने आंदोलन पुकारले आहे। नमस्कार, मी प्रवीण ठाकरे, विभागीय सचिव अमरावती विभाग, महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेचा जो आमचा सध्याचा जो कामबंद आंदोलन चालू आहे, या संदर्भात आमचं 5 मे पासून आंदोलन चालू आहे। आम्ही टप्प्याटप्प्यानं आंदोलन करत आहोत। 15 मे पासून आम्ही पूर्णतः संपावर आहोत आणि आज त्याच आंदोलनाचा एक भाग म्हणून अमरावती येथील विभागीय कार्यालयावर 5 जिल्हे मिळून धरणे आंदोलनाचा 1 दिवसाचा कार्यक्रम आहे। आमच्या मागण्या आहे की सर्व जसे कॅडरचे पदनाम बदल झाले, तसं कृषी सहाय्यकाचा जो सर्वात जुनी मागणी आहे 2013 पासूनची, ते पदनाम बदल होण्यात यावा। सर्व खाते अपडेट होत आहे, सर्वांना सर्व माहिती अपडेट पाहिजे। त्या संदर्भात आम्हाला लॅपटॉपची शासनाकडून लॅपटॉपचा पुरवठा व्हावा। त्यानंतर जो सध्या 2009 नंतर आकृती बंद होत आहे, जवळपास 15-16 वर्षानंतर जो आकृती बंद होत आहे, त्यातनी कृषी सहाय्यकाला योग्य तो न्याय मिळण्यात यावा, पदोन्नतीच्या संधी उपलब्ध व्हाव्या। त्यानंतर आमची एक मागणी निविष्ठा जे येतात खरीप आणि रब्बीमध्ये, त्याचं वाहतूक जे आम्हाला जिल्ह्यातून तालुक्यातून जे शेतकऱ्यापर्यंत पोचवा लागते, त्याच्या वाहतुकी संदर्भातने सुटसुटीतपणा यावा। त्यानंतर आमचा एक कृषी सेवक म्हणून जे सेवक लावतात 3 वर्षासाठी, त्यांना डायरेक्ट कृषी सहाय्यक म्हणून नियुक्ती देण्यात यावी। या अशा आमच्या मागण्या आहे। आणि कृषी सहाय्यकांना जसं आता तलाट्यांना मदतनीस आहे, ग्रामसेवकांना मदतनीस आहे, तसं कृषी सहाय्यकाकडे 4-4, 5-5 गावं असताना त्यांना एक मदतनीसीची, जसे कृषी मित्र होते सुरुवातीला, ते पण बंद केले, अशी एक मदतनीसाची आवश्यकता आहे। त्याच्याबद्दल सहानुभूतीपूर्वक विचार करण्यात यावा। अशोकभाई जोशी, विदर्भ न्यूज, अमरावती।